स्वाधार योजना 2026-27 जेही विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे ते विद्यार्थी फॉर्म कसे भरणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण की नवीन रूल आलेले आहे। नवीन रूलनुसार विद्यार्थी कोण इलिजिबल असेल आणि कोणता विद्यार्थी यासाठी आता इलिजिबल नसणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही जी पहिली नोटिफिकेशन आहे यामध्ये तुम्हाला रीड करावी लागेल। संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे यामध्ये तुम्हाला। तर रिन्यूअलचे फॉर्म सुरू झालेले आहे, व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे आपण फॉर्म कसा भरायचा। तर जे विद्यार्थी रिन्यूअलचे असेल त्यांनी या व्हिडिओला लिंक करून दिलेला व्हिडिओ बघा। त्यानंतर हॉस्टेलचे फर्स्ट इयरचे फॉर्म सुरू झालेले आहे त्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि त्या प्रकारे हॉस्टेलवाल्यांनी हॉस्टेलचे फॉर्म भरा आणि जे विद्यार्थी रिन्यूअल असेल स्वाधारला त्या विद्यार्थ्यांनी रिन्यूअलचे फॉर्म भरून आपल्या समाज कल्याण ऑफिसला आणि हॉस्टेलचे फॉर्म हॉस्टेलला सबमिट करा। क्लियर। आता यांचे तर प्रश्न मिटलेले आहे। आता राहिला प्रश्न, तर जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला असेल ते विद्यार्थी डायरेक्ट स्वाधार भरणार का? तर फर्स्ट इयरला असलेले विद्यार्थी डायरेक्ट स्वाधार भरू शकत नाही। क्लियर। तुम्हाला अगोदर हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागेल, हॉस्टेलला जर नंबर लागला तर हॉस्टेल घ्यावं लागेल आणि हॉस्टेल जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही स्वाधारमध्ये फॉर्म भरू शकता। ही माहिती मी नाही सांगत आहे, ही माहिती तुम्ही समाज कल्याणमधून घेऊ शकता किंवा इथे जे नोटिफिकेशन दिलेली आहे यामधून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकते। मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी। त्यामुळे आपण लाईव्ह चेक करणार आहे की कोणता विद्यार्थी डायरेक्टली स्वाधार भरू शकतो आणि कोणता विद्यार्थी स्वाधार भरू शकत नाही आणि त्यांना कोणता एरर येतोय हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण माहिती बघा कारण की भरपूर महत्त्वाची अपडेट आहे। ज्या जिल्हा आणि तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना लागू असलेल्या नियमानुसार त्यांनी स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करावा व्यावसायिक कोर्सेससाठी। जिथे वसतिगृह अवेलेबल नाही आहे म्हणजे एखादा तालुका असेल तिथे हॉस्टेल नाही आहे तिथेच तुम्ही अप्लाय करू शकता। आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी तुम्हाला वसतिगृह आहे आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली स्वाधार भरू शकत नाही, यू आर नॉट इलिजिबल असा एरर येणार तुम्हाला। बघा आपण लॉग इन केलेला आहे, लॉग इनमध्ये संपूर्ण माहिती बघा। कॅटेगरी SC आहे, इथून तुमची पोटजात सिलेक्ट करा, इथे तुमचे जेही इन्कम असेल इन्कम सिलेक्ट करा, इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेली आहे आपण, इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा। बघा तालुकाला महत्त्वाचा आहे कारण की जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके येतात त्यामुळे तुमचा जो तालुका आहे तो व्यवस्थित करा। आता जर तुमचा जिल्हाच तुमचा तालुका असेल तर अशा प्रकारे बघा अमरावती येऊन जाणार। ठीक आहे, यामध्ये दोन ऑप्शन आहे स्वाधार आणि हॉस्टेल 2026-27 आणि न्यू। ओके, अशा प्रकारे माहिती भरा आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला काय माहिती आलेली आहे बघा। सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट अँड तालुका हॉस्टेल प्रेझेंट, प्लीज अप्लाय फॉर हॉस्टेल स्कीम। म्हणजे हॉस्टेल अवेलेबल आहे, तुम्ही डायरेक्टली हॉस्टेलला फॉर्म भरा अशाबद्दलची माहिती दिलेली आहे। तुम्ही स्वाधार योजनेचा डायरेक्ट फॉर्म भरू शकत नाही आहे फर्स्ट इयरचे विद्यार्थी। हां, रिन्यूअलचे विद्यार्थी फॉर्म रिन्यू करू शकत आहेत कारण ते सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयरला आहेत त्यामुळे, परंतु फर्स्ट इयरचे विद्यार्थी डायरेक्ट स्वाधार भरू शकत नाही जर हॉस्टेल अवेलेबल आहे तर। आता इथे तालुका चेंज करतो मी, अचलपूर तालुका केला आहे, तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार चेक करा। तरी त्यांना काय म्हणते बघा, सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट तालुका हॉस्टेल प्रेझेंट प्लीज अप्लाय फॉर हॉस्टेल। म्हणजे अचलपूर जो तालुका आहे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये तिथे सुद्धा हॉस्टेल अवेलेबल आहे। चला आपण एक परत तालुका चेंज करून बघू। इथे आपण एक आता अंजनगाव सुरजी म्हणून ऑप्शन आहे हे टाकून बघू, याला क्लिक करून बघू काय म्हणते। तर जर तिथे हॉस्टेल नसेल तर डायरेक्ट अप्लाय होऊन जाणार तुमचा फॉर्म आणि अप्लाय नावचं ऑप्शन येऊन जाणार तुम्हाला। बघा आता इथे क्लिक केलं आहे, बघा अप्लिकेशन डायरेक्टली अप्लाय झालेलं आहे। याचा अर्थ समजून घ्या की काय झालेलं आहे, डायरेक्ट प्रोसीड अप्लिकेशनचं ऑप्शन आलं आहे तुम्हाला। म्हणजे आता जे आपण अंजनगाव तालुका घेतलेला होता तिथे हॉस्टेल नाही आहे त्यामुळे हॉस्टेल नसल्यामुळे डायरेक्ट अप्लाय झालेला आहे नवीन फॉर्मसाठी। यावरून तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर झालेले असेल असं मला वाटते। नसेल झाले तर कमेंट्स करा आणि खूप जास्त अडचणी असेल तर जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, संपूर्ण माहिती घ्या आणि जेवढ्या लवकर आपले डिसिजन घेता येईल घ्या कारण की 15 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे। आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांनी हॉस्टेलचा फॉर्म भरा। जर तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये हॉस्टेल नसेल तरच तुमचा फॉर्म डायरेक्ट स्वाधारमध्ये अप्लाय येणार आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रोसीड अप्लिकेशनचं ऑप्शन येणार। तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरसाठी स्वाधारचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा की स्वाधार फॉर्म फिलअपचा व्हिडिओ पाहिजे म्हणून किंवा मग स्वाधार फॉर्म फिलअप व्हिडिओ अशी कमेंट्स करा। तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइम स्वाधारचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित देण्यात येणार कारण की आता फर्स्ट इयरला असेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांच्या
एज्युकेशन जिथे घेत आहे तुम्ही, समजा एखादा विद्यार्थी आता अंजनगाव सुरजीमध्ये ॲडमिशन घेत असेल तालुक्यामध्ये, तिथे हॉस्टेल नाही आहे, तोच विद्यार्थी स्वाधारचा डायरेक्ट फर्स्ट इयरला फॉर्म भरू शकते, कारण की हॉस्टेल नाही आहे. अशा जेवढे विद्यार्थी असेल ते जर आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी आपण स्पेशल देऊ व्हिडिओ, जेणेकरून ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकले पाहिजे. जर तुम्ही सुद्धा यामध्ये असाल, म्हणजे डायरेक्ट तुमच्या एरियामध्ये जर हॉस्टेल नाही आहे, तुम्हाला स्वाधार भरायचा असेल तर कमेंट्स करा, व्हिडिओ आपण व्यवस्थित बनवून देऊ, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा. अडचण असेल तर आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, माहिती घ्या, मला विचारा, मला माहिती असेल तेवढी माहिती मी तुम्हाला देणार. आणि स्वाधार योजनेचे डॉक्युमेंटसुद्धा आपण दिलेले आहे. डेमो डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे बाकी आहे, कारण की भरपूर अशा वर्क असल्यामुळे मी डेमो डॉक्युमेंट देऊ शकलेलो नाही आहे, परंतु उद्यापर्यंत मी ट्राय करेल की डेमो डॉक्युमेंट देऊ शकलो पाहिजे. तर स्वाधार योजनेबद्दल ही एक अपडेट होती. तर लवकरात लवकर आपल्या जेही विद्यार्थी असेल त्यांना फॉर्म भरायचे बघा, आणि स्वाधार योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.